नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्रामध्ये आज राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेने राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडवून दिलेली होती आणि त्यामुळे खळबळजनक माहोल दिवसभर पाहायला मिळाला। आणि त्याचवेळी इस्लामपूरचे ईश्वरपूर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावावरून नवा वाद पेटलेला आहे। बिहार निवडणुकीतही तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची रंगत चांगलीच वाढली आहे आणि बिलासपूर रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नांकडे बोट दाखवलंय। या सगळ्या घडामोडींसह इतरही बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। यावेळी त्यांनी राज्यामध्ये एकूण 288 नगराध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती दिली आणि यासाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। दरम्यान 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषदा आणि 15 नवीन नगर पंचायतींची भर पडलेली आहे। 10 नोव्हेंबर पासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत। तसंच पंचायत निवडणुका यावेळी बहुसदस्य पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। तसंच नगर परिषदांमध्ये विषम संख्येच्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात 3 जागा असतील आणि यासोबत मतदारांना नगराध्यक्ष पदासाठीही थेट मतदान करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 6 महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणं सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। चला तर मग कसा असेल हा निवडणुकीचा कार्यक्रम त्यावर एक नजर टाकूया। तर 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत। 10 नोव्हेंबर 2025 ला अर्ज दाखल करण्याची तारीख, 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल। 18 नोव्हेंबर 2025 ला सगळ्या अर्जांची छाननी होईल। तर नगर परिषद नगर पंचायती निवडणुकीची विभागनिहाय आकडेवारी काय नेमकं सांगतेय त्यावरही एक नजर टाकूयात। तर विभागनिहाय नगर परिषद कोकण 17, नाशिक 49, पुणे 60, छत्रपती संभाजीनगर 52, अमरावती 45, नागपूर 55, तर 31 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। संपूर्ण राज्यामध्ये 1,07,03,000 मतदार नोंदणीकृत आहेत आणि मतदानासाठी 13,000 केंद्र उभारण्यात येतील असंही आयोगाने सांगितलंय। त्यामुळे एकूण मतदारांच्या संख्येवरही एक नजर टाकूया। तर पुरुष मतदारांचं जर गणित समजावून घेतलं तर 53,79,931 इतके पुरुष मतदार आहेत। महिला मतदारांची आकडेवारी देखील तुलनेने तेवढीच आहे, 53,22,870, इतर 775। एकूण मतदारांची आकडेवारी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय आणि या मतदारांचं मतदान पार पडणार आहे ते 13,355 मतदान केंद्रांवर। तर यावेळची जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यामध्ये 2 गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधक। मात्र दुसरीकडे आज निवडणूक आयोगाने आपली पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर करून टाकल्यात। आता एकूण मतदार संख्या तर आपण पाहिली, मात्र गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच तापलेला होता। विरोधकच काय तर सत्ताधाऱ्यांकडूनही दुबार मतदार असल्याचं मान्य करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे या दुबार मतदारांचं काय हा प्रश्न अनेकांना पडला होता। त्यावरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय। सोबतच ईव्हीएम वरही त्यांनी भाष्य केलेलं आहे। मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि
तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल. ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही. या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे प्रचार मोहीम अधिक व्यापक आणि स्पर्धात्मक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर ही खर्च मर्यादा काय आहे तेही जाणून घेऊया. तर उमेदवारांसाठी असलेली खर्च मर्यादा त्यावर आपण एक नजर टाकतोय. नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा अ वर्गासाठी असेल. अध्यक्ष पदासाठी 15 लाख, नगरसेवक पदासाठी 5 लाख. नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा ब वर्गासाठी अध्यक्षपद 11,25,000, नगरसेवक पदासाठी 3,50,000. त्यानंतर नगरपालिका उमेदवार खर्च मर्यादा क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, नगरसेवक पदासाठी 2,50,000. नगरपंचायत उमेदवार खर्च मर्यादा असेल. अध्यक्ष पदासाठी 6 लाख, नगरसेवक 2,25,000. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये, तर फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती संदर्भात घोषणा करण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर 550 मतदार तर काहींच्या नावासमोर सुलभ शौचालयाचा पत्ता असलेले मतदार चर्चेत आले होते. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला टोला देखील लगावला होता. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याच्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय. मतदार यादी तयार करणारी यंत्रणा वेगळी आहे आणि यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी वेगवेगळी असल्याचं सांगत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी हात झटकल्याचं दिसून आलं. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर. तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे. चला बसला असताना सही घेतली काय? ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो. चुकीच्या प्रभागामध्ये गेलं ती आम्ही बघतो. नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे, ते इन्क्लूड करतो. काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो. महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर दाखल झालेल्या 42 याचिकांपैकी पहिल्या 4 याचिका आज हायकोर्टानं फेटाळलेल्या आहेत. या याचिकांद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान देण्यात आलेलं होतं. कोर्टानं स्पष्ट केलंय की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना न्यायालयामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. उर्वरित याचिकांवर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. या निर्णयानंतर आगामी स्थानिक निवडणुकांच्या मार्गातला मोठा अडसर दूर झाल्याचं मानलं जात आहे आणि आता आयोगाच्या पुढील कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागून. सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूर या शहराचं नाव बदलून ईश्वरपूर असं करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनानं सादर करण्यात आलेला होता. त्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे आणि त्यामुळे आता इस्लामपूर शहर आणि नगर परिषदेचं नाव अधिकृतरित्या ईश्वरपूर असं करण्यात आलेलं आहे. राज्य सरकारनं यासंबंधीची अधिसूचना जारी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काही वेळांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. गोपीचंद पडळकरांची मागणी पूर्ण केल्याचंही यावेळी ते म्हणाले. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. इस्लामपूरच्या जनतेची, नगर परिषदेच्या जनतेची मागणी त्यांनी पूर्ण केली
आणि गोपीचंद पडळकरची मागणी पूर्ण केली आणि आजपासनं इस्लामपूर नगर परिषदेला उरून ईश्वरपूर असे नाव देण्यात आले। त्यामुळं ही अधिसूचना आज जाहीर झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे आभार मानतो। माननीय सदाभाऊ खोत यांच्या मागणीनुसार राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय करून केली इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव परिपूर्ण मागवून घेऊन कॅबिनेटमध्ये तो मंजूर करून तसा प्रस्ताव केंद्राला पाठवला आणि केंद्र सरकारनं सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण करून इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं। की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, चंद्रकांत दादा आणि सदाभाऊंनी अत्यंत पाठपुरावा प्रत्येक टेबलला जाऊन या सगळ्या प्रक्रियेचा केला। त्यामुळे भाऊंचं पण मी विशेष अभिनंदन करतो। देशाचं राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर राज्यातील सर्व शाळांमध्ये या गीताचं गायन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या उमे सलमा गर्ल्स विद्यालयामध्ये देखील शासनाच्या निर्देशानुसार वंदे मातरम गीताचं गायन केलं गेलं। दरम्यान शासनाच्या प्रत्येक आदेशानुसार विविध उपक्रम शाळेमध्ये राबवून शासनाच्या प्रत्येक आदेशाचं तंतोतंत पालन केलं जात असल्याची प्रतिक्रिया या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिली आहे। याविषयीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सर्व शाळांमध्ये जे आहे ते हे गीत विद्यार्थ्यांना जे आहे ते गायन केलं पाहिजे आणि सोबत या गीताचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे। मी सध्याला नागपूरच्या उमे सलमा गर्ल्स कॉलेजमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर सर्व शिक्षक आणि काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याचकडनं जे आहे ते जाणून घेऊ। आपल्यापासून सुरुवातीला या शाळेचे शिक्षक आहेत। आमच्या शाळेत ते आदेश पोहोचलेला आहे। जे काही शासनाचे आदेश असते ते आम्ही तंतोतंत त्याचं पालन करतो। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्ताने जे आदेश शासनाचे जे आदेश आम्हाला आलेले आहे त्याचं आम्ही पालन करतो आणि आमच्या प्रेयरमध्ये वंदे मातरम गीत दररोज होते आणि त्याचे अपन पालन करतो। हमारे स्कूल में हमेशा से ही ये वाला वंदे मातरम गीत पढ़ाया जाता है प्रेयर के टाइम पे, और इससे रिलेटेड जो गवर्नमेंट ने इसके प्रोग्राम में हमें दिए हैं वो हमारे स्कूल में जल्दी ही होने वाले हैं। की जे काही शासनाचे निर्देश निघाले आहेत त्यानुसार जे आहे ते या शाळांमध्ये उर्दू शाळा या शाळांमध्ये जे आहे ते वंदे मातरम गीत गायन केलं जातं आणि त्याचबरोबर शिक्षकांकडून संपूर्ण या गीताचा इतिहास देखील शिकवला जातो। सोबतच वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून जे आहे ते विद्यार्थ्यांना यामधून उद्बोधन करण्याचं काम देखील या शाळेमध्ये केलं जात असल्याचं शिक्षकांचं मत आहे। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। तर वंदे मातरम न गायल्यास शाळेवरती कारवाई केली जाते कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। उर्दू ग्रामीणमधील काही शाळांमध्ये वंदे मातरम गायलं नसल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास या संदर्भात त्यांनी नकारही दिलेला आहे। शासनानं वंदे मातरम हे गीत गाण्याचे आदेश दिले, मात्र बहुतांश शाळांमध्ये हे गायले गेले तर याला अपवाद पाहायला गेला तर काही शाळांमध्ये याचं गायन करण्यात आलेलं नाही आहे। म्हणजेच शासनानं जो काही निर्णय घेतला आहे त्याला पूर्णपणे केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर मी छत्रपती संभाजीनगरातील शिक्षण विभाग या ठिकाणी आलेलो आहे आणि असं समजतं की बहुतांश शाळांमध्ये हे गीत गायलं गेलं आहे, मात्र काही शाळांमध्ये हे गीत गायलं गेलेलं नव्हतं। त्यामुळे ज्या ज्या शाळांमध्ये गीत गायलं गेलेलं नाही आहे तर त्या संबंधित माहिती जी आहे ती शिक्षणाधिकारी घेणार आहेत आणि त्यासोबतच त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे। एकीकडे काही शाळांमध्ये हे गीत गायलं जाते, मात्र दुसरीकडे आपण जेव्हा चेक केलं तर हे समजले की काही शाळांमध्ये वंदे मातरम हे गीत गाण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे शासनानं जो काही निर्णय घेतला आहे त्याला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। तर काही जणांनी हे स्पष्ट सांगितलं की आमच्यापर्यंत परिपत्रक जे आहे, आदेश जो आहे तो पोहोचलेला नाही आहे। त्यामुळे आता हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। ज्या ज्या शाळांनी हे गीत गायलेलं नाही आहे, शासनाचा आदेश असताना निर्णय असताना देखील हा गीत गायलेलं नाही आहे, त्याला केराची टोपली दाखवली आहे। त्यामुळे त्या शाळांवर काय कारवाई केली जाते, कारण शिक्षणाधिकाऱ्यांकडून कळतं आहे की त्या शाळेंवर कारवाई केली जाणार, मात्र मुख्यतः फक्त बोललं जाते की मुळात कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। वंदे मातरम गीत न गाणाऱ्या शाळांवर कारवाई होणार आहे। शिक्षण उपसंचालक
गणपत मोरे यांनी या संदर्भातला इशारा दिलाय. कोणत्या शाळांना परिपत्रक भेटलं नाही याची माहिती घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि शिक्षण उपसंचालक गणपत मोरेंशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत गणपत मोरे सर हा आदेश आपण काढलेला जो आहे 31 ऑक्टोबर पासून याची अंमलबजावणी काय नेमका आहे? आज अनेक शाळांमध्ये असं दिसतंय की त्यांचं म्हणणं की आमच्यापर्यंत हे परिपत्रकच पोहोचलेलं आहे. शासनानं जे आपल्याला 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गीत म्हणण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. शिक्षण विभागानं त्या संदर्भात पत्रही काढलेलं आहे. त्यानुसार आम्ही आपल्या सर्व शिक्षणाधिकारी यांना अवगत केलेलं आहे. त्याचबरोबर 30 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व ऑनलाईन बैठकीद्वारेही सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर मी शिक्षणाधिकाऱ्याची आजच बैठक आहे माझी आता 11:30 वाजता. मी आणखी त्याचा आढावा घेतो आणि जिथं पोहोचलं नाही तिथं त्यांना पोहोचवण्यासाठी निर्देश देतो. तेच त्यांच्याकडून एकदा शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलंय का? त्यांनी काढलेलं असणार आहे, कारण मोठे जरी कुठं काय कमी राहिले असेल तर मी त्यांच्याकडून बघून घेतो आणि त्यानुसार कारवाई. जे याचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मात्र आज लोकशाही मराठीने हा सर्व प्रकार पुढे आणल्यानंतर त्याचा आढावा सुद्धा शिक्षण विभागाकडून घेतला जाणार आहे. कोणत्या शाळेला परिपत्रक हे पोहोचलेलं आहे का नाही याची सुद्धा खातरजमा आहे ती आता शिक्षण विभागाकडून केली जाणार आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची मुदत मंगळवारी संध्याकाळी संपली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याची सर्व पक्षांना ही शेवटची संधी होती आणि त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी प्रचार सभांचा धडाका लावलेला होता. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांनी भोजपूर आणि गयामध्ये सभा घेतली आहे. ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मुंगेर, वैशाली, पाटणा आणि सहरसा जिल्ह्यांमध्ये प्रचार सभेला संबोधित केलं. महाआघाडीचे मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी समस्तीपूर, बेगूसराय, दरभंगा, मुझफ्फरपूर आणि वैशाली जिल्ह्यांमध्ये एकूण 17 सभांना संबोधित केलं. तर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यातल्या 121 मतदारसंघांमध्ये 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यामध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला. हावडा मार्गावरती धावणारी कोरबा पॅसेंजर ट्रेन लाल खदानजवळ एका मालगाडीला समोरासमोर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळते, ज्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. तर 12 जण यामध्ये जखमी झालेले आहेत. या अपघातानंतर बिलासपूर कटनी रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे काही एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्याची वेळ आली, तर काहींचे मार्ग ऐनवेळी बदलण्यात आले. काही गाड्या नागपूर मार्गे वळवण्यात येणार असल्याचं देखील वृत्त मिळतं. मालगाड़ी से मेमो ट्रेन टकराई है. मालगाड़ी के पीछे डब्बे से मेमो ट्रेन का सामने इंजन वाला डब्बा टकराया है और इसमें कुछ लोगों को घायल हुए हैं और जो भी घायल थे और हताहत थे उनको सबको निकाल लिया गया है. एक व्यक्ति फंसा हुआ दिख रहा है, उसको निकालने का प्रयास जारी है और रेस्क्यू वर्क चल रहा है. तो कितने लोग घायल हुए होंगे? इस समय एग्जैक्ट संख्या बताना संभव नहीं है, लेकिन जो भी घायल थे उन सबको यहाँ से हॉस्पिटल के लिए रवाना किया. कैजुअलिटी भी कुछ कैजुअलिटी होगी, लेकिन कैजुअलिटी की भी एग्जैक्ट संख्या आपको थोड़ी देर बाद ही मैं बता पाऊंगा. ये कोरबा साइड से लोकल ट्रेन आ रही थी और सामने में गुड्स ट्रेन जा रही थी. गतौरा और बिलासपुर के बीच की घटना है. बिलासपुर साइड जा रही थी. इन दोनों ट्रेन के बीच में लास्ट बोगी और फर्स्ट बोगी जो है उसमें आपस में एक्सीडेंट हुआ है और इसके कारण से घटना हुई है. इसमें अभी तक 4 कैजुअलिटी का पता लगा है. ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन अभी चल ही रहा है. इसमें और जो भी होगा उसके बाद अपडेट करेंगे. मंगळवारी नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांच्याशी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि यावेळी दोन्ही नेत्यांनी दहशतवादासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये जयशंकर यांनी दोन्ही देशांसमोर
दहशतवादाचं समान आव्हान असून दहशतवादाला जागतिक पातळीवरती सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. आपल्या सुरुवातीच्या भाषणामध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत आणि इस्रायलमध्ये धोरणात्मक भागीदारी असल्याचंही सांगितलं. गाझा शांतता योजनेला भारताचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार करत जयशंकर यांनी आशा व्यक्त केलेली आहे की यामुळे या प्रदेशात कायमस्वरूपी तोडगा निघेल. भारतीय वंशाचे अब्जाधीश आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद परमानंद हिंदुजा यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य रामी रेंजर यांनी ही माहिती दिली आहे. जीपी हिंदुजा या नावानं ते जगभर ओळखले जात होते. गोपीचंद हिंदुजा हे सलग 7 वर्ष युनायटेड किंगडममधील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले आहेत. ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, बँकिंग आणि वित्त, पायाभूत सुविधा आणि मीडिया यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा ग्रुपचं वर्चस्व आहे. हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय हा बँकिंग आणि वित्त, इंडसइंड बँक, ऑटोमोटिव्ह, अशोक लेलँड, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. वाढती महागाई आणि चलनाच्या घसरणीमुळे इराणची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत झाली आहे. त्यातच आणखी एका मोठ्या संकटानं या देशाचं दार ठोठावलंय. इराणमध्ये भीषण दुष्काळ पडल्यानं अनेक शहरांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. देशामधील सर्व नद्या आटलेल्या असून धरणं देखील आता कोरडी ठाक पडली आहेत. या दरम्यान राजधानी तेहरानमधील पिण्याच्या पाण्याचा साठा 2 आठवड्यातच संपणार असल्याचा इशारा इथल्या माध्यमांनी रविवारी दिलाय. इराणमधील 90% धरणं कोरडी ठाक पडली आहेत. प्रमुख शहरांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. राजधानी तेहरानसह इस्फहान, रझावी खोरासन व याझद या प्रांतांमधील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. तेहरानला पाणीपुरवठा करणाऱ्या अमीर कबीर धरणामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख बेहजाद पारसा यांनी IRNA या वृत्तसंस्थेला सांगितलंय की या धरणामध्ये आता केवळ 14 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या 8% इतकाच पाणीसाठा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.